नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण घेऊन आलो पुन्हा एकदा उन्हाळी वाळवण. त्याचा एक पदार्थ तर तो आहे साबुदाण्याचे पापड. तर त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा हा घेऊन घेतलेला आहे. त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ठेवून द्यायचं आहे, कारण की पाणी असेल तेव्हा साबुदाणा चांगला भिजत असतो. याला 4 तासासाठी भिजवून ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर मी आता एका भांड्यामध्ये पाणी घेणार आहे. आपला 1 वाटी साबुदाणा होता, तर त्याच्यासाठी 6 वाटी आपल्याला पाणी घेऊन घ्यायचं आहे मोजून. आणि त्यालाच छान उकळी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत पाणी उकळेपर्यंत आपल्याला 2 आलू घ्यायचे, ते छान छिलून घ्यायचे आहे छिलनीनी. आणि त्याच्यानंतर ते धुवून घ्यायचे आहे. आणि ते धुवून घेतल्यानंतर चांगले आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे. तुम्हाला किसून जर घ्यायचे नसतील तर तुम्ही आलू बॉईल करून त्याला स्मॅश करून ते पण टाकू शकता. ते पण चांगले, म्हणजे त्यांनी पण चांगले पापड होत असतात. पण कसं आपण हे जर किसून घेतले ना, छान दाताला किस लागत असतो. त्याच्यामुळे मी दोन्ही आलू किसून घेतलेले आहे. आणि आता हे आपले किसून झालेले आलू आता हे बघा, तर छान किस पडलेला आहे आलूचा. तर आता आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळे हे किस टाकून आता आपल्याला पाणी टाकून छान याला धुवून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यातला जो काही स्टार्च असतो तो सगळा निघून जाईल, म्हणजे आपले पापड काळे पडणार नाही. तर आता मी मस्त चांगले 1-2 पाण्याने चांगलं धुवून घेईन. हे बघा, ताटामध्ये काही उरलेलं होतं पाणी, ते पण टाकून मी चांगलं धुवून घेतलेलं आहे. आता किस चांगला आपल्याला धुवून घ्यायचं आहे. आणि हे धुवून झालं की आपल्याला छान असं दाबून पिळून चांगलं, म्हणजे याच्यामध्ये पाणी राहायला नको एकही. बघा, मी छान सुकं करून छान दाबून किस काढून घेतलेला पाण्यातून. तुम्ही पण असंच करा. तर त्याच्यानंतर आता आपला सगळा किस काढून छान धुवून झालेला आहे. आणि आता आपल्याला समोरची प्रोसिजर करायची आहे. तर तोपर्यंत आता आपलं पाणी गरम झालं आहे. तर सर्वप्रथम आता आपल्याला याच्यामध्ये हा किस घालून घ्यायचा आहे चांगला. तर मी सगळा किस टाकलेला आहे याच्यात, याचा आलूचा किस. आणि आता याच्यानंतर आपल्याला ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून द्यायची आता. आणि आता हे आलूचं किस टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. अंदाजे 1 वाटी साबुदाण्याला तरी 2 चम्मच मी मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर मी मिरच्या 2-4 मिरच्या ठेचून घेतलेल्या आहे. त्याचा कूट पण टाकलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल मिरचीचा पण कूट टाकू शकता तुमच्या इच्छेनुसार. आणि याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घालणार आहे. तुम्ही जिरं पावडर पण वापरू शकता, पण त्यांनी थोडेसे काळपट होत असतात पावडरनी. त्याच्यामुळे मी जिरंच घातलेलं आहे अख्खं. यांनी थोडासा पिवळसरपणा येत असतो. तर आता हे घातल्यानंतर आता आपल्याला जो आपण साबुदाणा भिजत घातलेला होता तो आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. बघा, आपला साबुदाणा छान भिजलेला आहे. मी अंदाजे 4 ते 5 साबुदाणा हा भिजत घातलेला होता. बघू शकता तुम्ही, छान भिजलेला आहे. आता याला छान मोकळं करून घ्यायचं. आणि आज पूर्ण साबुदाणा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. चांगला छान मोकळा करूनच टाका तुम्ही. नाही मोकळा केला तरी पण तो आपण जेव्हा टाकतो त्याच्यामुळे तो वेगवेगळा होऊन छान मिक्स होऊन जातो. आणि असं आपल्याला अंदाजे 15 ते 20 मिनटं छान असं मीडियम गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हा साबुदाण्याचं. आपण जसं जसं याला फिरवत राहू, मोठा गॅस राहील तेव्हा तसा तसा तो याला घट्टपणा येत असतो. आणि जोपर्यंत म्हणजे छान आपल्याला पापड पडत नाही तेवढं त्या वेळपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. तर आता काही वेळाने बघू शकतो 15-20 मिनटांनी आता घट्टपणा आलेला आहे 20 मिनटांनी. आणि आता आपण याने छान पापड पण तयार होईल. तर आता आपल्याला पापड तयार करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात हे पापड साबुदाण्याचे आणि आलूचे, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आहे तर मला ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि आता आपल्याला हे पडीचे पापड सगळे टाकून घ्यायचे आहे. तर मी एक पॉलिथिन घेतलेलं आहे, तिला तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं. आणि असं आता असे एक एक करून आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही छान उन्हामध्ये वाळवू शकता. माझ्याकडे आता ऊन येत नाही त्याच्यामुळे मी आतमध्येच हे पापड वाळवून घेणार आहे. अंदाजे 2 दिवस लागतात हे पापड वाळायला ऊन नसल्यामुळे. आणि आतमध्ये वाळवले किंवा बाहेर वाळवले त्याचा काही फरक पडत नाही. तर मी हे आतमध्येच वाळवले आहे.
हे बघा आता आपले अशा प्रकारे आपल्याला पापड छान पसरवून घ्यायचे आहे सगळे आणि आतमध्ये अंदाजे 2 दिवसासाठी वाळवून घ्यायचे आहे. तर आता आपले पापड छान वाळून झालेले आहे, म्हणजे पूर्ण नाही वाळले आहे, थोडेसे ओलसरच आहे हे. तर आता आपल्याला हे याच याच्यामध्ये काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अलगद असे पापड निघत आहे छान, काही एकही पापड तुटत नाही किंवा काहीच नाही होत आहे. तर मी आता परड्यावर एक एक करून सगळे पापड काढून घेणार आहे आणि नंतर उन्हामध्ये छान आपल्याला हे वाळू घालायचे आहे. हे आता पूर्णपणे वाळलेले नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला याला 1 ते 2 ऊन दाखवावंच लागेल आणि छान कडकडीत उन्हात हे वाळवून घ्यायचे आहे पापड आपल्याला. तर आता हे अशा प्रकारे मी सगळे पापड काढून घेणार आहे आणि परड्यामध्ये वाळू घालणार आहे. तुमच्याकडे कशा प्रकारचे पापड करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आपले सगळे पापड एकदम असे काढून झालेले आहे आणि छान सगळे अलगद असे निघालेले आहे. आपण पन्नीला तेल लावलं होतं त्याच्यामुळे हे लवकर निघतात, कापडावर पण निघतात, पण शक्यतो तुम्ही पन्नीवरच टाका म्हणजे काही त्रास होत नाही पापड काढायला. तर आता आपले सगळे पापड काढून झालेले आहे आणि आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवणार आहे. हे बघा आता पूर्ण आपले पापड वाळलेले आहे छान कडकडीत उन्हात मी 2 दिवस छान वाळवले आहे. तर एक नंबर असे छान पांढरे शुभ्र असे पापड झालेले आहे, ट्रान्सपरंट असे दिसत आहेत आपले पापड. तर आता हे आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तेल गरम करून ठेवलेलं आहे एका कढईमध्ये आणि आता हे बघू शकतो छान मस्त डब्बल फुलून तयार आहे आपले पापड. तर या मग अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे पापड आणि कसे वाटले तुम्हाला ही पापड बनवण्याची पद्धत मला नक्की कमेंटमध्ये अवश्य सांगा. तर तुम्हाला पण हे पापड आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बाय बाय.